मित्रांनो, तुम्ही रस्त्याच्या कडेला कधी एखादा माठ पाहिला असेल, ज्याला असं कापड गुंडाळलेलं असतं, त्यामध्ये पाणी असतं. तर हे पिण्याची पाण्याची ही व्यवस्था असते. तर या व्यवस्थेला म्हणतात पाणपोई. ही माणसानेच निर्माण केलेली व्यवस्था आहे की रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यातून पाणी पिता येईल. खास करून कोणत्या काळामध्ये की हिवाळ्यामध्ये म्हणा किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप तहान लागते, सतत पाणी प्यावंसं वाटतं. म्हणून माणसाने समाजासाठी आणि किंवा निसर्गासाठी ही व्यवस्था निर्माण केलेली आहे. अशाच एखाद्या माठाला निम्मा कापून त्याचं शिंकाळ्यासारखं करून त्याला पक्ष्यांसाठी ठेवलं जातं, म्हणजे पक्षी येऊन त्यात पाणी पितील. तुम्ही विचार करा की आजकाल आपल्या आजूबाजूला ह्या वन्यजीव जे शहरांमध्ये येत आहेत आणि खूप दुर्घटना घडतात, तर ह्याला पण कुठेतरी हे कारण असू शकतं की अन्नाच्या शोधात किंवा पाण्याच्या शोधात हे वन्यजीव शहरांमध्ये येत असू शकतात. तर ह्या दुर्घटना पूर्णपणे टाळल्या जातील का हे मला माहिती नाही यामुळे, पण काही निसर्गप्रेमींनी यासाठी कसं काम केलेलं आहे की जंगलांमध्ये खड्डे खणून तिथे प्लॅस्टिक पॉलिथिन वापरून पाणी पावसाचं झिरपणं नाही तर ते तसंच वर राहील आणि जंगली प्राण्यांसाठी ते पिण्यासाठी उपलब्ध होईल. तर यासाठी सुद्धा काही लोक प्रयत्न करतात. मला वाटतं आपण पण आपलं कर्तव्य म्हणून थोडंसं या निसर्गप्रेमींच्या संपर्कात येऊन यासाठी काहीतरी काम करावं.